तानाजी नाना धोत्रेंचं सहर्ष स्वागत करूया. पंच प्लेचा इशारा स्वप्नील इंगळे सरांचा आणि जाऊया मैदानात. एम्ब्रोज महागिरी एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो कोकणामध्ये. हा पहिला चेंडू ओहो लेग स्टिकच्या वरती मात्र पिच झालेला चेंडू. व्हॉट अ डिलिव्हरी, स्विंगिंग यॉर्कर. पहिल्या चेंडूवरती एम्ब्रोजने मात्र 3 ताड त्रिफळा उडवलाय. क्या बात है एम्ब्रोज. एम्ब्रोज खान. महागिरी एक्सप्रेस, कोकण एक्सप्रेस. आपण असाच बांध्याचा, अशाच उंचीचा आणि अशाच काही कदकाठीचा खेळाडू पाहिला असेल यापूर्वी आणि ठाणे संघाकडूनच पाहिला असेल. मिस्टर अयूब भाई खान, अयूब भाई शेख आणि ते अमरोज खान. शौर्य आर्याचं पुन्हा स्वागत करू. पहिल्या चेंडूवरती निलेश क्लीन बॉल्ड. फार मोठा धक्का शून्यावरती. बघा फुलर लेनचा अगदी चेंडू स्विंगिंग यॉर्क करायचा प्रयत्न आणि या स्विंगिंग फुलटॉस, लो फुलटॉस वरती कंप्लीट यॉर्क झाली. मिस द लाईन, यू मिस आय हिट बघायला मिळाला. हा दुसरा चेंडू असेल आणि तिथे मात्र स्ट्राईकवर आहे रवी कुमार. हलकासा आउट स्विंग चेंडू या ठिकाणी निश्चित दिसतोय. या चेंडूला दिशा दिली शॉर्ट बॅकफूट पॉइंटच्या दिशेनं अकॉर्डिंग टू द मेरिट ऑफ द बॉल जे म्हणतो आपण. चेंडूच्या गुणवत्तेनुसार जसा चेंडू येतोय तसा खेळायचा प्रयत्न, चेंडूच्या मेरिटनुसार खेळायचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर तर रवी कुमारचा दिसलाय. पहिली रन आली आहे, पहिली धाव आली आहे आणि पहिल्या धावेच्या आधी पहिली विकेट गेली आहे. पहिल्यांदा बॅटिंग करताना मात्र गोविंद युनायटेड, उमरगा, शिरूर. आता आपल्या स्पर्धेमध्ये 3-4 संघांना गोविंद युनायटेड, उमरगा यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे आपल्याला माहिती आहे. ओहो बॅकफुटवर जबरदस्त हुक शॉट. कुणाल खोंडच्या खात्यात 2 धावा, डिक्लेअर स्वरूपाच्या धावा आहे. धावसंख्या 3 आहे, 1 गडी बाद. हलकासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, थोडासा धीम्या गतीचा चेंडू. कुणाल खोंड, तोच कुणाल खोंड ज्यानं मात्र या ठिकाणी मगाच्या सामन्यात ती लगातार 6 चेंडूवर 6 षटकार खेचलेली आहे. ऐतिहासिक कामगिरी मंगेशच्या बॉलिंगवरती. मंगेशचं सुद्धा नाव इतिहासात मात्र लिहिलं जाणार आहे. हो ड्राईव्ह लॉफ्टेड असा मात्र हाफ ड्राईव्ह. व्हॉट अ शॉट. ओव्हर पिच चेंडू पुढे टाकला आणि कुणाल खोंड म्हटला थँक्यू सो मच एम्ब्रोज भाय, हे तर मला पाहिजे आहे. आणि मग मात्र बिग हिट षटकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. हो 4 धावा म्हणूया. आठ धावा, 1 गडी बाद. सध्या धावफलकावरती कुणाल खोंड पुन्हा स्ट्राइकवर आहे. पहिला चौकार, अभी तो चौका मारा है, छक्का भी बाकी है. ये आगाज है, अंजाम बाकी है. महागिरी एक्सप्रेस ओवर पिच, जितना ऊंचा उतना लंबा आणि खडा केला आकाशात खंबा. क्या बात है. कुणाल खोंड ज्याला मात्र नक्की सध्या नाही जोड असा कुणाल खोंड. आक्रमक वादळी आहे. अगदी निश्चितच आपण कुणाल खोंडला शिरूर संघाचा ईशान किशन म्हणून संबोधतो. या खेळाडूला नक्कीच सध्या तरी शिरूर तालुक्याचा रन मशीन संबोधतो. एक जबरदस्त खेळाडू आहे, वादळी खेळाडू आहे, तुफान आणतो मैदानामध्ये. हो पुन्हा जबरदस्त. हा या चेंडूत विशेष मात्र नक्की खराबी नव्हती. हा चेंडू, हा फटका अगदी ऍडजस्ट करून मारलाय, तयार करून मारलाय. बिग हिट अँड 6.
व्हॉट अ शॉट, व्हॉट अ बॅटिंग. बॅक टू बॅक येतोय हा मात्र दुसरा षटकार. सामना 5 षटकाचं पहिलं षटक या ठिकाणी महागडं ठरलंय. पहिलं षटक प्रचंड या ठिकाणी अगदी धावांची बरसात झालेलं पाहिलंय. कुणाल खोंडनं मिळालेल्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला तर प्रत्येक संधी बनवली सुद्धा. पहिला विकेट गेल्यानंतर क्लीन बोल्ड त्या ठिकाणी निलेश इंगोले क्लीन बॉल झाल्यानंतर कुणालनं सूत्र हाती घेतली. तिसऱ्या चेंडूपासून सूत्र हाती घेतली आणि मग मात्र त्यानं मैदानात 20 धावा तब्बल चोपल्या. दरम्यान येतोय मैदानामध्ये गोलंदाजीसाठी अमरेश यादव, डाव्या हाताचा गोलंदाज. ठाणे संघाकडे मला वाटतं सर्वात जास्त डाव्या हाताचे गोलंदाज आहे. तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं असेल तर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. फसवलाय पहिल्या चेंडूवरती. एक लिंग बॉल हलकासा पुढे. हो, दोघात तिसरा बसलाय घसरा. आत्ता सगळे इसरा, दोघांमध्ये ताळमेळ नाही. इथं मात्र अमरेशला सुद्धा अमरोजचं रेकॉर्ड बराबरी करता आली. पहिल्या चेंडूवर विकेटची आली असती परंतु नाही झालं. तसं कॉल नव्हता त्यामुळे हा फॉल झालाय. क्रिकेटच्या मैदानात कॉलिंग फार महत्वाचं आहे. दोन बॅट्समनच्या दरम्यान ताळमेळ कॉलिंग झाला पाहिजे. एखादी चोरटी धाव घेताना, क्विक रन घेताना, क्षेत्ररक्षकांमध्ये क्षेत्ररक्षण करताना कॉलिंग असलं पाहिजे. तिथं तुमच्यामध्ये निश्चितच कॅच घेतानाही कॉलिंग असलं पाहिजे. कॉलला फार महत्त्व. छोट्या छोट्या बाबी परंतु मोठ्या बाबी आहेत. मोठ्या परिणामकारक बाबी आहेत त्या तुम्हाला निश्चितच आत्मसात कराव्या लागतात. मात्र अमरेश एक जबरदस्त गोलंदाज आहे. नेहमीच इकॉनॉमिकल राहिलाय अमरेश. सलग मला वाटतं यावर्षी अमरेश दरवर्षी अमरेशला खेळताना पाहतो आपण. गेल्या वर्षी सुद्धा पाहिले आपण आपल्या स्पर्धेत. पुनश्च उत्तम चेंडू, हलकासा आउटसाइड दी ऑफ आणि किंचितसा बाहेर जाणारा चेंडू. लाईन लेंथ, चेंडूला उसळी, चेंडूचा टप्पा आणि नक्कीच लास्ट मोमेंट पर्यंत तो ऑब्झर्वेशन करतोय. काय असणार आहे बॉलरची मानसिकता, फलंदाजाची मात्र त्या ठिकाणी तयारी आणि ते ओळखून फलंदाजाचा अंदाज घेऊन गोलंदाजी करतोय. दरम्यान पुढच्या चेंडूवर हलकासा टॅप केला चेंडू, एक धाव घेतली आहे. आज पुनश्च एकदा आणि मायक्रोफोनवरती समालोचन कक्षामध्ये आपल्याला इंडिया टेनिस क्रिकेटमधील मोठं नाव तसं मूळचे जुन्नर तालुका पुणे जिल्ह्यामधून परंतु मुंबईला घाटकोपरला वास्तव्याला असलेले आणि मुंबई क्रिकेटमधून क्रिकेटची समालोचनाच्या माध्यमातून सेवा करत असलेले. फर्स्ट एड आहे का बघा, बॉक्स फर्स्ट एड बॉक्स द्या. तर मिस्टर चंदू शेटे सर आज पुनश्च आपल्या समेत असतील. आपण निश्चितच मोठं नाव ऐकतो, चंद्रकांत उर्फ चंदू शेटे सर. क्रिकेट क्षेत्रामध्ये त्यांनी एक खेळाडू म्हणूनही क्रिकेटची सेवा केली. एक क्रिकेटचे स्पॉन्सर म्हणूनही त्यांचं मोठं नाव आहे. आणि भटवाडी घाटकोपरच्या टीमची स्पॉन्सरशिप आजही त्यांच्या माध्यमातून केली जाते आपल्याला माहिती आहे. मोठमोठ्या संघांना त्यांनी स्पॉन्सरशिप दिलेली आहे आपल्याला माहिती आहे, केलेली आहे. आणि त्याचबरोबर एक समालोचक म्हणूनही ते आपल्याला अगदी इंडिया टेनिस क्रिकेटमध्ये दिसत आहेत. प्रसाद मोहितेंना आपण ऑन स्क्रीन बघतोय. सोबत त्यांचा मित्र परिवार आहे, शौर्य, आर्य. चला जाऊया मैदानात. हलकासा खेळ थांबलेला होता. 22 धावा, 1 गडी बाद.
हलकीशी इंजरी त्या ठिकाणी मात्र झालेली होती खेळाडूला. सगळ्या गोष्टी पूर्ववत. कुणाल 7 चेंडू 19 आहे, 2 चेंडू 2 वर रवी कुमार आहे आणि गोलंदाजी करताना अमरेश. व्हाट अ शॉट, घुटने के बल, परंतु गेंद ने इस शॉट ने भी किया है बल्लेबाज के साथ छल. छतावर पडून माघार आला तर त्यावर धावा पळून घ्यायचे आपल्याला. 2 धावा त्या ठिकाणी. 1 धाव मिळालेल्या फलंदाजांना. 23 धावा 1 गडी बाद. कुणाल खोंड स्ट्राईक वर येतोय या सिंगलनं आणि सामना हा 5 षटकाचा राहिलाय. ठाणे संघानं पहिला सामना बीड संघाबरोबर जिंकलेला आहे. 19 धावाचा रनचेस आपण बघितला आणि 19 धावाचा रनचेस कायचा हो. स्कोर सांगूया 24-1 बाद 2 षटकानंतर. तर ठाणे संघानं बीड संघाच्या बरोबर 19 धावाचा रनचेस 16 पर्यंत आला असताना पावसानं बाधा आणली होती आणि आपल्या tenniscricket.in चे कॅप्टन निश्चितच साहिल चव्हाण हे बिहारमधून सामन्याचा आनंद घेत होते. तर तिथं थांबला पावसामुळे खेळ आणि मग तो जो थांबलेला ग्रुप आहे, हाफ आहे, तो आज आपण कंप्लीट करतोय दिवसा डेला. तिसऱ्या षटकासाठी कोण आले पाहूया. गोलंदाज ठाणे संघाकडून अर्थात मनोहर बाजार अली स्पार्टन यवतमाळ. 11 ठाणे. रियाजभाई सामन्याचा आनंद घेत आहेत छत्री खाली बसून. तरीही घाम येतोय, उकाडा भरपूर आहे. चांगल्या दर्जाच्या या ठिकाणी मात्र लाईट व्यवस्थेला आपण अनुभवतोय. जवळजवळ 10 ते 12 लाखाचं बजेट असलेली ही स्पर्धा, किंबहुना त्याही पेक्षा जास्त. एवढं मोठं बघा, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात बजेट जमवणं, त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट तंतोतंत पार पाडायचा प्रयत्न करणं खूप मोठी गोष्ट आहे. गोलंदाजाचं नाव कळवा. फटका हवेत, लॉंग ऑफ क्षेत्र आणि हा अलगद पकडलाय. जबरदस्त कॅच त्या ठिकाणी. रायनल इतूर असा मात्र गोलंदाज लायनर इतूर. तर जबरदस्त कॅच पकडला रोहित पाटील यांनी. रायनल इतूल हा मात्र गोलंदाज. रायनल इतूर. पुढचा चेंडू. 24 धावा 2 गडी बाद. 24 धावा 2 बाद. षटक तिसरं चाललंय आणि स्ट्रायकर कुणाल खोंड षटकाराचा बादशाह. माफ करा, कुणाल बाद झाल्यानंतर संदीप आलेला आहे. करेक्शन करूया. रवी कुमार परत एकदा स्ट्राईकवर. 25-2 बाद 2.2 नंतर. हवे चेंडू या ठिकाणी मिस टाइम शॉट आहे. पुन्हा चांगला कॅच इथे पकडलाय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. रोहित पाटील अफलातून कॅच. आणखी एक जबरदस्त कॅच आणि धक्का क्रमांक अजून एक बसतोय. रायनल इतूर या गोलंदाजाला या षटकात दुसरी विकेट. जबरदस्त गोलंदाजी. 25 धावा 3 गडी बाद 2.5 षटकाच्या खेळानंतर. रायनल घातक गोलंदाजी मैदानामध्ये या ठिकाणी. प्रयत्न
अप्रतिम असा त्याने मात्र केलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आपली छाप सोडलेली आहे. ठाण्याहून इथं आल्यानंतर मात्र त्याने अगदीच आपल्या संघासाठी खूप काही डोक्यामध्ये त्याचे प्लॅन होते. आपल्या संघासाठी मी काहीतरी करायला हवं, मी काहीतरी केलं पाहिजे, हा त्याचा अट्टहास या ठिकाणी मात्र रंग घेऊन येतोय, रंगतदार ठरतोय. 2 विकेट आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च करून. नवीन बॅटर मैदानात प्रतीक, स्ट्राईकवर प्रतीक. ओ रिवर्स मारायचा प्रयत्न, चेंडू पुढा होता आणि नक्कीच बॅकफुटवर जाऊन रिवर्स करेपर्यंत चेंडून केव्हाचा वेगाने येऊन पायावर काहीसा हा चेंडू मात्र आदळला होता. पायाचा घाव घेतलेला होता. दरम्यान योगेश देवकर यांचं स्वागत करू. चांगला चेंडू, अजून एक मात्र विकेट किपर कडून हलकीशी चूक झाली आहे. चेंडू मात्र कलेक्ट करताना गॅदर करताना फसला एसटी रक्षक. एसटी रक्षकानं मात्र आता सोडलाय म्हटल्यानंतर चेंडू पाठीमागे गेलाय आणि 22 मात्र हा चौकार असेल. 4 धावांनी टोटल. 30-3 गडी बाद. शेवट चेंडू तिसऱ्या षटकाचा. 22 बाउंड्री. सँडी कडक शॉट. या मात्र षटकात बेहतरीन शॉट. हलकासा शॉट ऑफ लेन, बॅकफुटवर गेला आणि मग मात्र या चेंडूला स्क्वेअर लेगच्या वरून भिरकावून दिला. आणि निश्चित अशा चेंडू परीची मी किती वेळ झालं वाट पाहत होतो. तुम्ही आता टाकला असा काहीसा सवालही पैदा झाला मनामध्ये, परंतु 6 धावांनी 36-3 गडी बाद. डीप स्क्वेअर लेग बनवून बघा स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय. आहा हा स्ट्रॉंग झोन मध्ये या ठिकाणी चेंडू हलकासा खराब लाईन पकडलेला होता. या षटकात मात्र षटकार जाऊनही 7 धावा केवळ खर्च केलेले आहे. क्या बात है रायनल इतूर. जबरदस्त गोलंदाजी. तर कमलाकरची कमाल. मॅचबॉल मात्र मैदानात दनादन आलेला आहे. कमलाकर ऐसे ही लगे रहो रात 2 बजे तक. आणि पहिल्यांदाच मला वाटतं कमलाकरांची कमाल पाहिलेली आपण अशी. ये किसका कमाल आहे, कमलाकर का की किसी और चीज का. चला तर पंचांनी म्हटले बदली बॉल द्या. कमलाकरांची स्ट्रेंथ वाढलेली आहे. 36-3 बाद. 3 षटकानंतर उपस्थित क्रिकेट चाहते मात्र आवर्जून आनंद लुटतायत. आणि हा दुपारच्या सत्रात होत असलेला खेळ आहे. आणि या हाफ नंबर मला वाटतं रेग्युलर ऑफिशियली पाहिला असेल तर दुसरा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव अमरेश यादव. हलकासा तिरकारण आणि काहीसा 20-22 पावलाचा रनअप मात्र त्या ठिकाणी आपण बघतोय. आणि यॉर्किंग लेनचा चेंडू, डाव्या हाताचा चेंडू आणि डावखुऱ्या गोलंदाजाचा चेंडू एक अँगल बनवत असतो राईट हँड बॅटरला. आणखीन एक निश्चितच धोकादायक चेंडू टाकला. परीक्षा घेतली ती फलंदाजाची. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी 4थं चाललंय. 38-3 गडी बाद. सँडी परत स्ट्राईक वरती. दोघांनाही नव्याने सुरुवात करायची आहे.
लो फुलटॉस वर फुल टोल वसूल केलाय. लो फुलटॉस वरती मात्र या ठिकाणी बॉस शॉट झकास. गुडघ्यावर बसून मारलेला हा फटका घुटना टेक तमाशा देख. डीप स्क्वेअर लेगच्या वर अप्रतिम पुल शॉट, हुक शॉट. KCC चषक षटकार. 6 धावांनी धावसंख्या 44-3 बाद. सँडी चला चेंडू द्या पटपट. 4 चेंडूवर 13 धावा. पहिला षटकार सँडीच्या या मात्र दुसरा षटकार सँडीच्या मात्र 13 धावा. आणि प्रतीक साथ देत आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. शिरूर विरुद्ध ठाणे, पश्चिम महाराष्ट्र विरुद्ध कोकण असा लढा चाललाय मैदानात. दरम्यान शरद शिंदे साहेबांचे सहर्ष स्वागत. महेंद्र मेंबर शिंदे यांचे बंधू आपलं स्वागत, वेलकम. 3.3 षटकानंतर 44-3 गडी बाद. अमरीश आपल्या कोट्याचं दुसरा आणि अखेरचं षटक टाकताय. 11 धावा खर्च केलेले आहे. अद्याप विकेट नाही. स्वीप करायचा प्रयत्न होता. बॅट मात्र मला वाटतं चेंडूच्या खालून गेली. चेंडू बॅटच्या वरून गेला. स्वीप करायचा प्रयत्न या ठिकाणी निश्चित लाईन लेंथ फसले. टप्पा लक्षात आला नाही. स्ट्राईक व सँडी. चौथा षटक. पुढील चेंडू डायरेक्ट थ्रो होत नाही. ओव्हर थ्रो आणि परिणाम स्वरूप आणखी एक धाव वाढून आलेले. 1 के बदले 2. धाव संख्येत 2 बदल. 46-3 गडी बाद. चौथं षटक मात्र अखेरचे चेंडूसाठी बाकी आहे. अखेरचा श्वास घेईल. संदीप 15. 7 चेंडू. प्रत्येक 2. 1 चेंडू. अमरेश अखेरचा चेंडू टाकलेला आहे. विकेटलेस अमरेश असं नाही की 1.5 षटकं टाकल्याने विकेटलेस. संधी आली होती त्यांनाही, मात्र परत एकदा फलंदाज घेऊन आले अनोखा साज. या चेंडूला पाठवलंय मिड विकेटच्या वर, अगदी दूर उडवला भोर. सिक्सर. कडक प्रहार. KCC चषक षटकार. आणखीन एक रोहित शर्मा काइंड ऑफ शॉट. हा बॅकफुटवर जबरदस्त कंप्लीट पुल शॉट, हुक शॉट आणि 52 टोटल 4 षटकाच्या खेळानंतर. अखेरच्या षटक आणि चंदू सरांचं स्वागत करूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. अली हसन अखेरचं षटक घेऊन. आणखीन एक लेफ्ट हँड बॉलर अली हसन. अनेक लेफ्ट हँड बॉलर या संघाकडे आहेत, याची चर्चा आपण केलेली होती. आणि लेफ्ट हँड बॉलर केव्हाही फायद्याचा असतो सर. तर बराचसा फायदा या ठिकाणी लेफ्ट हँड गोलंदाजांनी दिलेला आहे. पहिलं षटक महागडे गेल्यानंतर लेफ्ट हँड गोलंदाजांनी कमबॅक करून दिलाय आणि तो या ठिकाणी ठाणे संघाला. दरम्यान शिरूर पुनश्च स्विंग अँड मिस. एक लेंग बॉल. हळवार मात्र काटा बदलला. चेंडू हळवार दिशा बदलली. चेंडू मात्र बॅटच्या जवळून या ठिकाणी यष्टीरक्षकाकडे निघून गेलेला. त्या ठिकाणी मात्र फलंदाजाला जरूर बघायला मिळाला, परंतु बॅटवर नाही घेता आला. डॉट बॉल. 52-3 गडी बाद. 5 षटकाचा सामना आहे आणि 5 षटकाच्या सामन्यामध्ये या ठिकाणी नक्कीच पहिलं षटक 22 धावाचं ठरूनही कमबॅक चांगला. नंतरच्या 3 षटकात केवळ 30 धावा करता आल्या. इथं काय तर बॅट चिकट घेतलेली आहे. पॉइंट थर्मॅन एरिया. सर्वांनाच बीट करून चेंडू मात्र बाउंड्री पार नीट गेलाय. कडक प्रहार. KCC चषक चौकार. बॅट चिकट
फसवलं होतं मात्र गोलंदाजानं. इथं मनोवैज्ञानिक हलकासा त्याला मात्र फायदा राहील. त्याचा मनोवैज्ञानिक जो प्रेशर होता तो कमी नक्की होईल आहे, परंतु 4 धावा गेल्याचं एका बाजूनं दुःखही असणार आहे. कारण क्रिकेटच्या मैदानात तुमच्या चेंडूवर धावा गेल्यानंतर कधीही दुःख होतंच. ॲज अ बॉलर प्रत्येकाला वेदना होतात. प्रत्येकाला निश्चितच वाटत असतं की माझ्या गोलंदाजीवरती कमीत कमी धावा समोरच्या संघाकडे जाव्या. टॅप हलका स्टॅप कव्हर एरिया. एक धाव त्या ठिकाणी मिळते आणि एका धावेवर समाधान मानतील दोघेही फलंदाज. अखेरच्या षटकाची हाणामारी बघायला भेटेल आणि खास करून 8 चेंडूत 21 धावा करून संदीप जो स्ट्राईकवर येतोय तो स्ट्राईकवर आल्याचा आनंद मात्र या ठिकाणी शिरूर संघाला नक्की असेल. मनोहर बाजार अली स्पार्टन यवतमाळ ठाणे ही टीम सध्या टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करत आहे. गोविंद युनायटेड उमरगा 11 शिरूर ही टीम पहिल्यांदा टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करते. अखेरच्या षटकातील खेळ. नो बॉलचा इशारा. दूर लांब बॅकफुटर. आणखीन एक अफलातून असा पुल शॉट हुक शॉट स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान उतुंग गगनचुंबी असा षटकार. बघा जबरदस्त फटकेबाजी चाललेली आहे. नो बॉल पंचने दिलाय. ओव्हर स्टेपचा नो बॉल. गोलंदाजाचा या ठिकाणी मात्र असेल तो निश्चितच रिव्ह्यू पाहूया तिसऱ्या पंचाकडे. तिसरी आंख तर अगर खुलती है तो क्या दिखाती है. नो बॉल. तिसऱ्या पंचांनी सुद्धा मैदानातील पंचाचा निर्णय कायम ठेवलेला आहे. तर नो बॉल कंटिन्यू. नो बॉल कंटिन्यू या ठिकाणी मात्र पंचांनी ठेवलाय आणि नो बॉल म्हटल्यानंतर त्या ठिकाणी येतो फ्री हिट. फ्री हिट टाकणार आहे मिस्टर हसन अली. चला तर फलंदाजाची हलकीशी इथं मात्र काहीशी खिलेगी कली कारण फ्री हिटचा शॉट आहे आणि स्ट्राईकवर वेलसेट बॅटर. 9 चेंडूत 27 काढून संदीप. हा या ठिकाणी निश्चितच धीम्या गतीचा मध्यम असा फुलटॉसला अंजाम दिला होता. सिंगलवर खेळवायचा प्रयत्न होता परंतु फिल्डरचा साथ नाही भेटला. लॉंग ऑफला हलकासा मिसफील्ड झाला आणि त्याचा पुरा फायदा बॅटिंग साईडला मिळाला. या षटकामध्ये हा चौकार आता 10 चेंडू 31 संदीप. क्या बात है. सामन्याला कलाटणी देणारा मात्र हा फलंदाजीचा नमुना आपण बघतोय मैदानात. हो इथं परत एकदा हवेत आहे आत आहे आणि क्षेत्ररक्षकाची पुन्हा गोलंदाजाला साथ नाहीये. विकी मुंबईकर सारखा गाजलेला खेळाडू एक नावाजलेलं नाव आहे. एक चांगला बॅटर आणि चांगला फिल्डर म्हणून परंतु त्याला मात्र या ठिकाणी फसवले चेंडूनं. प्रयत्न दोघांनी चांगला केला परंतु अंततः चेंडूची जीत. फलंदाजाला मात्र या ठिकाणी चौकार. 72 3 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे डावाचा. लास्ट बॉल. लास्ट बॉल इज डॉट बॉल. येस आणि 5 षटकं संपली. 72 झालाय. 73 करावा लागेल. बघा बरेचसे चढ उतार बरेचसे अप्स अँड डाऊन्स या डावामध्ये बघितले दोन्ही संघाने. काही वेळ फलंदाजानं गाजवला काही काळ गोलंदाजाचाही राहिला. काही वेळ क्षेत्ररक्षकांच्याही इनामाची चर्चा झाली. काही वेळ क्षेत्ररक्षकांकडून चुका पण घडल्या. तर या ठिकाणी अशा प्रकारचा संमिश्र कामगिरीनं सजलेला दोन्ही बाजूंसाठी नटलेला डाव. 72 धावांचा. पंच काय हवं. कमलाकरांना तुम्हाला त्या ठिकाणी व्हाईट पावडर घेऊन जायचं आहे. क्रिजेस आखून घ्या कमलाकरांना. लवकर जाऊया मैदानात. 73 धावा जिंकायचं लक्ष. कुणाल खोंड 19 धावा करतोय तर मला वाटतं नियरली 40च्या आसपासच्या धावा त्या ठिकाणी मात्र आपण बघितल्या आणि त्या निश्चित 35 म्हणूया. संदीपच्या नावावर या धावा 35. प्रत्येकचं 6 धावाचं योगदान तर 3 धावाचं रवी कुमारचं योगदान. अशा पद्धतीचा पहिला डाव. 9 एक्स्ट्राच्या मदतीनं 72 केल्या. 14.40चा रन रेट होता. चला
73 धावा कराव्या लागतील आहे. आता मात्र या ठिकाणी स्पार्टन्स अर्थात मनोहर बाजार अली स्पार्टन्स यवतमाळ संघाला. बॉलिंग स्कोर कार्ड बघा. एम्ब्रोजनं टाकलेलं एक षटक 20 धावा खर्चल्या. अमरेशनं टाकले 2 षटकं 51 धावा दिल्या. विकेट नव्हता. मात्र इम्रोज भाईला पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवता आली. रायनलनं मात्र एक षटक टाकून 2 विकेट घेतल्या आणि 7 धावा केवळ खर्च केल्या. सर्वात बेस्ट इकॉनॉमिकल राहिलाय रायनल. हसन अली एक षटक टाकून त्यांनी 0 धावा खर्च केल्या. तर महागडा ठरलाय हसन अली पहिल्यांदाच. निश्चित एवढा महाग गोलंदाजी करताना दिसलाय. अशा पद्धतीनं आपण पहिला डाव पाहिलाय. 30 चेंडू 73 करावा लागेल. व्हॉट विल हॅपन हे आपण पाहूया. आणि निश्चितच पुढील डावापूर्वी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतो आपल्या सर्वांचाच लाडका आवाज, इंडिया टेनिस क्रिकेटमधील एक जबरदस्त आवाज, नावाजलेला आवाज. आम्ही तर माननीय चंद्रकांत उर्फ चंदू शेटे सर, वेलकम ऑन द मायक्रोफोन प्लीज. नमस्कार. KCC ट्रॉफी करकममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे. अतिशय महत्त्वाचा दिवस या स्पर्धेचा. उद्या अंतिम फेरीचा सामना पाहायला मिळणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा, एक दिग्गज स्पर्धा म्हणून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील या करकमची ओळख आहे. आणि करकम म्हटलं तर क्रिकेट आणि क्रिकेट म्हटलं तर करकम, करकम म्हटलं तर शेती आणि शेती म्हटलं तर करकम. तर असं हे करकम क्रिकेटच्या रंगात न्हायला निघालेलं आहे. आज नाही तर कित्येक वर्ष या गावाने क्रिकेट पाहिलंय, या गावाने क्रिकेटला डोक्यावर घेतलंय. क्रिकेट खेळाडूंना मात्र एक वेगळा आयाम देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते या गावाने केलंय, KCC ट्रॉफीने केलंय. आणि आज पुन्हा एकदा मुक्काम पोस्ट करकम, तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर. चला जाऊयात क्रिकेटच्या दुनियेमध्ये. एकाच्या हातात बॅट आहे, एकाच्या हातात बॉल आहे आणि तुम्ही आम्ही तासनतास पाहणार आहोत कोण षटकार मारतंय, कोण चौकार मारतंय, कोण चांगली फिल्डिंग करतंय. तर प्रेक्षक याचसाठी आलेत. तसं पाहिलं तर आपण एखाद्या तासासाठीच येतो, घरी सांगतो 1 तास मॅच पाहून येतो, परंतु 1 तासाचे 5 तास कधी होतात ते सुद्धा कळत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ आहे. कधी कधी असं वाटतं की दुपारी जेवायला घरी जाईल, परंतु दुपारी जेवायला न जाता एखाद्या वडापाववर दिवस कधी घालवला हे देखील कळत नाही. असा हा क्रिकेटचा खेळ आपल्याला आवडतो, आपल्याला वेळ लावतो, क्रिकेटच्या दुनियेमध्ये घेऊन जातो. जिंकल्यावर आनंद देणारा, हरल्यावर थोडीशी निराशा देणारा. जिंकण्यावर आपलेच मित्र आपल्याला ओरडतात, हरल्यानंतर आपल्याला डोक्यावर उचलून घेतात. परंतु मित्र हो, हरल्यानंतर ओरडणारे तुम्हाला जिंकल्यानंतर उचलून घेणारे सुद्धा तेच असतात. त्याच्यामुळे या चाहत्यांचं सुद्धा खूप सारं महत्त्व आहे या क्रिकेटच्या खेळामध्ये. अगदी कितीतरी चाहते असे आहेत, खेळाडूंना घरी उठवायला जातात, बाबा रे उठ, आज तुझी मॅच आहे. बरोबर आहे ना? असा हा क्रिकेटचा खेळ आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी दुसऱ्या डावामध्ये धावांचा पाठलाग करायचा आहे तो 73 धावांचा ओमकार केणी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जातेगावचा सुपरस्टार, नाव निलेश शिंगावले. तर दुसऱ्या बाजूला निलेश शिंगावलेच्या नावावर देखील बऱ्याच मोटरसायकल आहेत, परंतु बॅटिंगसाठी नवी मुंबईच्या नक्कीच दिवा गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो ओमकार केणी. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. एक धाव तिकडे घेतली जाईल, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. धाव संख्या जर पाहिली तर त्या ठिकाणी पुढे जाते. गेल्याच आठवड्यात जुन्नर प्रीमियर लीग म्हणा, टिंगरे सरकार चषक म्हणा, ओमकार केणीने गाजवलं. आणि अगदी वयाच्या 19व्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज म्हणून 4 व्हीलर जिंकण्याचा कारनामा सुद्धा याच ओमकार केणी यांनी केलाय. तेच बॅटिंग करतायत, परंतु गेल्या वर्षी शिरसाट ट्रॉफी अक्षरशः गाजवली होती याच निलेश शिंगावले यांनी. यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला समोर टायमिंग पाहायला मिळत आहे आणि बॉल जातोय सीमा रेषा
पार षटकार. मजा आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. एकाची बॅटिंग पाहिजे, एकाची बॉलिंग पाहिजे. आपला जो कोण आवडता असेल त्याचं मग तो बॉलिंगला गेला की त्याची बॉलिंग चांगली व्हावीशी वाटते, तो बॅटिंगला गेल्यानंतर त्याची बॅटिंग चांगली व्हावीशी वाटते. प्रत्येकाला वाटतं आपला आवडता खेळाडूच जिंकावा. म्हणून तर मजा येते या क्रिकेटच्या खेळामध्ये. लक्ष तसं मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे. ओमकार केनी यांनी गेल्या काही वर्षातील जो परफॉर्मन्स दिलाय ना तो थक्क करणारा आहे. समोर आहेत निलेश इंगवले. यावेळेला आणखीन एक क्लासिकल अंदाजात कव्हर्सच्या दिशेने मारलेला फटका पाहायला मिळतोय. प्रयत्न जरूर झाला, बॉल नाही थांबला कारण तो सीमारेषेच्या पारच जातोय. धावा 4. मजा येणार आहे. लक्ष मोठं जरूर आहे. 73 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे परंतु आम्ही सुद्धा या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता ठेवतो या ठिकाणी ठाणे सांगतायत. ओमकार केनी एका बाजूला आहेत, जोडीला जर पाहिलं तर विशाल शहा आहेत परंतु निलेश इंगवले या नावाची चर्चा पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आहे आणि तेच निलेश इंगवले सुद्धा स्वतः शेतकरी कुटुंबातील आहेत. यावेळेला लॉफ केलाय बॉल आणि बॉलला दाखवली सीमारेषा. ओमकार केनी नावाचं वादळ आलंय करकम गावामध्ये. सिक्सर. हा बॉल थोडासा पुढे केला होता. तसं पाहिलं तर हातात थोडीशी बॅट फिरली होती त्याच्यामुळे टायमिंग नव्हतं परंतु योग्य दिशा ज्या ठिकाणी बॉल जायला पाहिजे होता, बॉलच्या स्ट्रोकमध्ये थोडंसं हेलिकॉप्टरची सुद्धा झलक पाहायला मिळाली आणि षटकार इकडे पाहायला मिळतोय. पहिल्या डावात पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या तसं या डावात सुद्धा पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्यात आणि ती भूमिका निभावली आहे ओमकार केनी यांनी. चर्चा आहे का या खेळाडूच्या नावाची ते देखील आपण या ठिकाणी पाहतोय. आणखीन एक टायमिंग 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 लाजबाब. सिक्सर. 6. काय बॅटिंग केली जाते. मोठं वाटणारं लक्ष छोटं करून टाकलं. पहिल्या ओव्हरमध्ये 24 धावा बिनबाद. म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर या ठिकाणी धावांची आवश्यकता आहे ती 49. मॅच नाही संपली आहे. मजा येणार आहे. एखादी चांगली ओव्हर मॅचमध्ये पुन्हा एकदा घेऊन येईल गोविंद युनायटेड उमरगा म्हणजे शिरूर या टीमला. परंतु दुसऱ्या बाजूला बाजार आळी आहे ना, काय नाव आहे टीमचं? स्पार्टन यवतमाळ. बाजार आळी मनोर स्पार्टन यवतमाळ ठाणे असंच आहे ना. एका बाजूला गोविंद बोखले साहेबांचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला बॉलिंग मध्ये परिवर्तन केला जातोय. प्रतीक फराटे यांना आपण पाहतोय. मांडवगण फराटा नावाचं गाव आहे शिरूर तालुक्यातील. अगदी ऊसासाठी प्रसिद्ध असणारं हे मांडवगण फराटा नावाचं गाव. मग प्रतीक फराटे असतील, रणजित फराटे असतील, त्याच गावाला बिलॉंग करतात. हा बॉल प्रतीक यांच्याकडून वेगवान टाकलाय. एमपीएल खेळलाय ना प्रतीक का तो संकेत फराटे खेळलाय? हॅलो आवाज काय येतोय? सर हा घ्या. फुल टॉस त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. ओम माळीचा प्रयत्न परंतु हाही बॉल सीमारेषा ओलांडेल. सिक्सर. विजय राजभर साहेब आणि त्याचबरोबर डॉक्टर स्वप्नील मानकर यांच्या मालकीची टीम आपल्याला पाहायला मिळते. बाजार आळी मनोर स्पार्टन यवतमाळ टीम ठाणे. हॅलो हॅलो यावेळेला बॅकफुटला गेले. स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होतोय. नजाकत बरा फटका. बॉलला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. इकडे 2 धावा घेतल्या जातील. विशाल शहा सुद्धा पंचांची या ठिकाणी मागणी केली जाते ओव्हर स्टेपिंगसाठी. यस, ओव्हर स्टेपिंग आहे की नाही यासाठी मागणी केली जाते.
नो बॉल कळवलं जात आहे. +2 धावा देखील आल्यात. विशाल शहा गतवर्षी जर पाहिलं तर रॉयल फेस्टिवल बोर्ली पंचतन या स्पर्धेमध्ये मालिकावीराच्या पुरस्काराचे मानकरी राहिले. त्याचबरोबर टर्फ क्रिकेट, अंडरआर्म टर्फ क्रिकेट विशेष लोकप्रिय आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. परंतु प्रतीक कमी नाही आहेत. प्रतीकला या ठिकाणी कमबॅक करावं लागणार आहे. यावेळेला उसळता बॉल हुक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि इकडे फायदा याचा झालाय कारण इकडे फ्री हिट होती. धावफलक 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 73चं लक्ष आहे. लक्ष तसं मोठं आहे परंतु चांगली सुरुवात झाली आहे. कमबॅक करावं लागेल. शिरूर टीमला एखादी चांगली ओव्हर मॅचमध्ये घेऊन येईल. त्यांना ते प्रयत्न या ठिकाणी करावे लागणार आहेत. निलेश इंगवले, कुणाल खोंड यांच्यासारखे अनुभवी खेळाडू युवा खेळाडूंना घेऊन मात्र मैदानात पाहायला मिळत आहेत. यावेळेला फटका फसलाय. वा 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 वा, काय कॅच घेतली आहे. असं वाटलं एक क्षणी सुपरमॅन मैदानाच्या आतमध्ये आलात. तिथे होते पाबलचे कुणाल खोंड आणि त्यांनी काय कॅच पकडली आहे. ही कॅच पकडली की मॅच पकडली आहे हे कळायला मार्ग नाहीये. जबरदस्त कॅच, काय कॅच घेतली आहे. जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओमकार केनी यांच्यासाठी टाकलेला हा बॉल, प्रतीक फराटे यांचा हा बॉल पाहायला मिळाला. बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे होता, त्याला मात्र मिड ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला आणि कुणाल यांनी एका हातामध्ये सूर मारून एक जबरदस्त असा झेल घेतलाय. पाबलचा सुपरमॅन 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा कारनामा केला आणि काय कॅच पकडली आहे. प्रेक्षकांनो, ही कॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या आपण कुणालसाठी वाजूयात का. प्रतिस्पर्धी टीमने सुद्धा वाजवल्यात. ओमकारने काय सुरुवात केली होती परंतु एक अफलातून कॅच या ठिकाणी त्यांची खेळी थांबवताना पाहायला मिळाली आणि विकी मुंबईकर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. दिवाळे गावचा हा स्टार, पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी करताना पाहायला मिळतील. मॅच ऑन आहे, दोन्ही टीमला संधी आहे. 34 धावांवर पहिली विकेट आली आणि ती सुद्धा ओमकार केनी यांची आलेली आहे. आज पवन केने सुद्धा खेळायला येणार आहेत. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय पंचांकडून. नवे तर पवन केने दाखल सुद्धा झालेले आहेत. आज बबलू काट पाटील खेळताना पाहायला मिळतील, पवन केने खेळताना पाहायला मिळतील, प्रज्योत अंबिरे खेळताना आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेमध्ये. यस, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला या ठिकाणी दाद मागितली आहे फिल्डिंग टीमने. हा बॉल योग्य आहे. कमबॅक मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. ओमीची विकेट इकडे की फॅक्टर राहिली परंतु चांगली स्ट्रेंथ मात्र ठाणे टीमची सुद्धा आहे. त्यांचाही प्रयत्न या ठिकाणी नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रतीक कमबॅक करण्याचा प्रयत्न करत आहेत. विकी मुंबईकर, विशाल शहा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. बाजार आणि मनोहर स्पाटन यवतमाळ ठाणे आणि दुसऱ्या बाजूला गोविंद युनायटेड उमरगा तालुका शिरूर. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे
आणि पकडली गेली कॅच. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय. प्रतीकने घेतली विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 24 धावा आल्या आणि या दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र कमबॅक. असंच काही पहिल्या डावात देखील पाहायला मिळालं होतं की पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्याने त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक होताना पाहायला मिळत आहे. 34 धावा धाव फलकावर आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. अजूनही 18 बॉलमध्ये 39 पाहिजे. विकी मुंबईकर माघारी परतत आहेत आणि त्यांची जागा घेण्यासाठी मीरा भाईंदरच्या उत्तन गावाचं नाव ज्या खेळाडूने महाराष्ट्रभर नेलंय, बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत मॅकमिलन गोविंद. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी मॅकमिलन करतील. जोडीला विशाल शहा आहेत. परंतु गोविंद युनायटेड सुद्धा खूप चांगलं आणि दर्जेदार क्रिकेट खेळताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीची त्यांनी बॅटिंग केली. बॉलिंगमध्ये परिवर्तन केलं जात आहे. ओम माळी गाव वाडा यांना मात्र आमंत्रित केलं जाते गोलंदाजीसाठी. जुन्नर प्रीमियर लीग या हंगामात खूप चांगले खेळले. गेल्या वर्षी सिरसाट स्पोर्ट्सने चॅम्पियन्स ट्रॉफीने एक वेगळी त्यांना ओळख निर्माण करून दिली. आणि आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. विशाल शहा आणि जोडीला मॅकमिलन. ओम माळी बॉलिंगसाठी. 18 बॉल 39. मॅच ऑन आहे. 2 बलाढ्य संघांमधील ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पाहूया कोण जिंकेल. प्रेक्षकांनी हळूहळू मैदान भरून जाऊ लागलेलं आहे. फुल टॉस त्याला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे. विशाल यांनी एक धाव तिकडे घेतली आहे. अतिशय जलद गतीने फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. थ्रो करतायत. रन एकच मिळणार आहे. समीकरण बदलत आहे. 17 बॉलमध्ये अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. प्रत्येक बॉलनंतर समीकरणं बदलतील. पुणे जिल्ह्यातील शिरूर जिंकणार की ठाणे जिंकणार याची देखील चर्चा आहे. ओ वळवलाय बॉल. चांगल्या टप्प्यावर टाकला आणि त्यानंतर जर पाहिलं गरकन बॉल वळलाय. काय चेंडू टाकलाय ओम माळी यांनी. परंतु मॅकमिलन देखील काही कमी नाही आहेत. एक दर्जेदार खेळाडू आहेत. प्रत्युत्तर द्यावं लागेल. फुल टॉस करून बसले. टायमिंग तेवढं प्रॉपर नाही आहे. परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. समीकरण बदलत आहे. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी चेंडू जर पाहिलं येस बीमरसाठी रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आलाय. नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. फ्रीट असणार आहे. विशाल त्या फ्रीटचा फायदा घेतील का. बॉलला टर्न करण्याची क्षमता असणारे ओम माळी एका बाजूला. गोविंद युनायटेड उमरगा. वळवलाय बॉल. कव्हरच्या दिशेने मारलाय. तिकडे आहेत फिल्डर. फ्री हिटचा फायदा झालाय. परंतु थ्रो चांगला केलाय. वा वा वा. आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 14 बॉलमध्ये 34ची आवश्यकता. आजच्या दिवसातील एक रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. वो हो 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 यावेळेला दांडी 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 गुल. काय बॉल टाकला. यॉर्क केला. कारण जागा बनवायचा प्रयत्न होता. कुठेतरी मागे हटले आणि त्या कव्हरच्या दिशेने मॅकमिलन खेळण्याच्या प्रवित्रात होते. तिथे कुठेतरी फास्टर वन केला. यॉर्क केला आणि माघारी परतावं लागतं. एक मोठी विकेट आली आहे या ठिकाणी मॅकमिलन गोविंद यांच्या रूपामध्ये. समीकरण बदलत आहे. 13 बॉलमध्ये 34ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. रोहित पाटील मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. ओम माळी
13 बॉल 34. मॅच नाही संपली आहे. शिरूर विरुद्ध ठाणे एक चांगली लढत पाहायला मिळते. ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एक तालुका आणि ह्या क्रिकेटचा विचार झाला तर शिरूरचाही दबदबा आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु एक धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. चांगली मॅच चालू आहे. जबरदस्त क्रिकेट पाहायला मिळतोय. कट टू कट मॅच आहे. दोन्ही टीमला संधी असणारं क्रिकेट आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. यानंतर चालू मॅच मधील लुझर टीम फलटण बरोबर लगेच मॅच खेळेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. फलटण आपण देखील रेडी राहायचं आहे. यावेळेला हेलिकॉप्टर सिक्सर. काय स्ट्रोक खेळलाय. आवाक्यात आला आणि त्याच्यानंतर रोहित यांनी बॅट अशी काही फिरवली त्याच्यावर बॉल जणू काही हेलिकॉप्टरवर बसून मैदानाच्या बाहेर गेलाय. आणि समीकरण बदलतंय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे बरोबर ना. 12-26. चला, दोन्ही टीमला एक विनंती असणार आहे. आपला एक प्रतिनिधी जरा कॉमेंट्री बॉक्समध्ये ठेवा. त्याच्यानंतर बाहेर कोणी दुसरी कंप्लीट करू नका प्लीज. चला सर, मॅच सुरू करा. 12-26. हो हो, उसळी होती या ठिकाणी. विशाल डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळताना आणि येईल मात्र त्या ठिकाणी विकेट. मोठी विकेट आली आहे. आता 11-26. गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. मांडवगण फराटा या गावचेच असणारे खेळाडू आहेत शिरूर तालुक्यातील. आणि दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओमकार जाताना पाहायला मिळत आहेत. बाळकुम गावचे खेळाडू आहेत. कोलशेत गावचे खेळाडू आहेत. फुल टॉस कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. तिकडे आहेत फिल्डर. बॉल जाईल त्यांच्याकडे
आणि इकडे जर पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मागणी करण्यात आली आहे. योग्य बॉल आहे. मॅच चांगलीच रंगात आली आहे. 10 बॉलमध्ये 26. अजूनही मॅच संपलेली नाहीये. एखाद दुसरा षटकार मॅच मध्ये घेऊन येईल तो मात्र टीम ठाणेला, परंतु शिरूर सुद्धा चांगलीच फाईट देत आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. हॅट्रिक बॉल मात्र पाहायला मिळेल. हॅट्रिकचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. हॅट्रिक घेतली जाईल का? संदीप गिरे मांडवगण फराडा गावचे एक दिग्गज गोलंदाज आहेत, परंतु फलंदाजही काही कमी नाही आहेत. यावेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल, त्याच्यावर हल्ला. बॉल जातोय सीमा रेषा पार. इम्रोजच्या बॅट मधून षटकार. इम्रोज खानला आपण नॉर्मली बॉलिंग करताना पाहतो, मोठमोठ्या संघांमधून पाहतो, विनर्समध्ये खेळताना आपण पाहिलं. त्याचबरोबर जर पाहिलं तर बालाजी क्लब राजकोटमधून देखील खेळताना आपण पाहतो. विविध स्पर्धा गाजवल्यात या पठ्ठ्याने. व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट पाहायला मिळतं, परंतु आज बॅटिंग मला आठवतं आहे त्यांची बॅटिंगने देखील त्यांनी कित्येक सामने जिंकून दिलेले आहेत. परंतु शिरूर सुद्धा मॅचमध्ये आली आहे, हे विसरून चालणार नाहीये. 9 बॉलमध्ये 20. कट टू कट मॅच. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळते आपल्याला. हार तर शिरूरलाही मंजूर नाहीये, हार ठाण्याला सुद्धा मंजूर नाहीये. गोविंद युनायटेड, उमरगा, गोविंद शेठ बोकले अँड कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला विजयजी राजभर, डॉक्टर स्वप्नील मानकर, बाजार आळी, मनोर आणि स्पार्टन यवतमाळ, टीम ठाणे यांच्यातील लढत पाहायला मिळते आपल्याला. मॅच चांगलीच चालली आहे. प्रेक्षकांची देखील उत्कंठा वाढली आहे. अशाच प्रकारचा सामना सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. इम्रोज बॅटिंगसाठी, समोर सँडी. हो चांगल्या टप्प्यावर बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. एक चांगला बॉल कमबॅक केलाय या ठिकाणी. 8 बॉलमध्ये अजूनही मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 20 ची आवश्यकता आहे. हे 2 बॉल निर्णायक आहेत बॅटिंग टीमसाठी, परंतु संदीप यांचा अनुभव, इम्रोजची बॅट सुद्धा सध्या षटकाराची भाषा बोलण्याच्या तयारीत आहे. मॅच चांगली रंगात आली आहे. केसीसी चषक करकम, महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा. हा बॉल वेगात टाकलाय, थोडासा खाली राहिलाय, गेला यष्टीरक्षकांच्या हातात. डॉट बॉल. समीकरण पुन्हा बदलताना पाहायला मिळत आहे. 7 बॉलमध्ये 20. इम्रोज मैदानात आहेत, रोहित मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु संदीप गिरे शिरूरसाठी, आपल्या तालुक्यासाठी क्रिकेट खेळतायत. एका बाजूला ठाण्यासाठी इम्रोज आहे आणि शिरूरसाठी संदीप आहेत. यावेळेला समोर उडवण्याचा प्रयत्न केला, टायमिंग फसलाय, दिशा चुकली. दीपक होते तिकडे, त्यांनी पकडली कॅच आणि संदीप गिरे, सँडी आणखीन एक विकेट घेताना पाहायला मिळत आहेत. आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 20 ची आवश्यकता. काय मॅच चालली आहे. पहिल्या डावाच्या पहिल्या ओव्हरपासून इकडे तिकडे, कधी शिरूरला, कधी ठाण्याला, कधी ठाणे जिल्ह्यात, कधी पुणे जिल्ह्यात. सध्या ती सोलापूर जिल्ह्यात आहे आणि पंढरपूरच्या जवळ आहे. करकम नावाच्या गावात आहे. मुक्काम पोस्ट करकम, ऐतिहासिक गाव, धार्मिक वारसा असणारं गाव, इतिहासाचा वारसा असणारं गाव, कृषी प्रधान असणारं गाव. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं हे गाव. पंढरीच्या वाटेवर लागणारं गाव करकम, आणि करकम नगरीमध्ये सुरू आहे ही स्पर्धा. अजूनही रायनल इतूर जाताना पाहायला मिळत आहेत. मीरा भाईंदरच्या उत्तनचे असणारे खेळाडू. अजूनही मॅच संपली नाही आहे. रोहित एका बाजूला आहेत. 6 बॉलमध्ये 20 ची आवश्यकता आहे. प्रेक्षकांना मात्र प्रचंड उत्कंठा लागली आहे. प्रेक्षकांना अशा तर मॅच पाहायच्या असतात आणि म्हणून तर प्रेक्षक मैदानात येत असतात. सगळ्यांचं स्वागत. केसीसी चषक करकम
आयोजकांनी घेतलेली प्रचंड मेहनत. या स्पर्धेसाठी खास मीरा भाईंदरवरून NP स्पोर्ट्स आणि मीरा भाईंदर बिग बॅचचे आयोजक नितीनजी वारे साहेब हे देखील उपस्थित राहत आहेत. वारे साहेब, आपलं स्वागत आहे. रोहित आणि रायनल गेलेत त्यांच्या जोडीला. बॉलिंगसाठी निलेश इंगावले, जातेगावचा स्टार. बॉलिंगसाठी रोहित. पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडासा टर्न होतोय, यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. डॉट बॉल मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. 5 मध्ये 20. 5 बॉलमध्ये 20 ची आवश्यकता आहे, म्हणजे मॅच ऑन आहे. यावेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, पाहूया तो गॅप मध्ये जाईल का. यस, गॅप मध्येच गेलाय. वा वा वा, काय मॅच चालली आहे. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आता मात्र 4 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता आहे. 4 बॉल मध्ये 16. यस, आयोजक आम्हाला कळवतात बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय. 4 बॉल मध्ये 16 ची आवश्यकता. रायनल इथून एका बाजूला आहेत, रोहित एका बाजूला आहेत. प्रेक्षकांची गर्दी देखील पाहायला मिळते. हीच आताची परिस्थिती आहे. संध्याकाळी वेगळा नजारा असणार आहे, रात्री वेगळा नजारा असणार आहे. आजूबाजूच्या गावातून, आजूबाजूच्या तालुक्यातून, आजूबाजूच्या जिल्ह्यातून प्रेक्षकांची पावलं करकमच्या दिशेने येताना पाहायला मिळत आहेत. निलेश इंगावले समोर जर पाहिलं तर रोहित. ओहो, अँगल बनवला निलेशने. काय बॉल टाकलाय. टप्पा पडल्यानंतर जर पाहिलं तर बॉल बाहेरच्या बाजूला स्विंग होताना पाहायला मिळालाय. चांगला चेंडू पाहायला मिळाला. 3 मध्ये 16. मॅच नाही संपली आहे. जर का एक मोठा फटका आला आणखी मजा येऊ शकते. यावेळेला समोर उडवलाय. मागणी आणि पुरवठा एकाच वेळेला. घ्या षटकार. 2 बॉल 10. अच्छा, तर मॅच आवडतात आम्हाला आणि प्रेक्षक त्याच्यासाठीच मैदानामध्ये येतात. आणि असाच एक रंगतदार सामना आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. मॅच चालली आहे ठाणे विरुद्ध शिरूर. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका आणि एका बाजूला ठाणे यांच्यातील मॅच. रोहित विरुद्ध निलेश इंगावले. tenniscricket.in वर सगळ्यांचं स्वागत असेल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतायत, करवतायत. वाईट बॉल आहे. यस, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. काय मॅच चालली आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. कधी इकडे तर कधी तिकडे जाणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. हा बॉल योग्य आहे. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी जबत मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा. हो, यावेळेला वेगात बॉल पाहायला मिळतोय. निलेश इंगावले. आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला खरा. आणि या मॅचला मात्र काय जबरदस्त मॅच झाली. दोन्ही टीम चांगल्याच खेळल्या. फक्त या मॅच मध्ये गोविंद युनायटेड उमरगा या टीमने विजय मिळवलेला आहे. चांगली कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळाली आहे. आणि चला, टॉससाठी बाजार आळी मनोर स्पार्टन यवतमाळ